आय ओ टी म्हणजे काय आपण हे पाहणार आहोत. IoT हा आपल्याला एक चॅप्टर आहे 12th सायन्समध्ये 4th नंबरचा. तर ह्याच्याविषयी आपण संपूर्ण एकदम सोप्या पद्धतीने माहिती पाहणार आहोत. IoT म्हणजे कसं, तुमच्या भोवतीच्या काही गोष्टीत, उदाहरणार्थ फ्रीज झालं किंवा हे कबड झालं किंवा हे साऊंड सिस्टीम झालं, मोबाईल झालं, TV झालं, ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत आपण पाहत आहोत, ही जी काही टेक्नॉलॉजी यूज केलेली ह्याच्यामध्ये, ह्या टेक्नॉलॉजीला म्हणतात IoT. केव्हिन अस्टोन जे आहेत ना, यांना फादर ऑफ IoT म्हटलं जातं, की त्यांनी पहिल्यांदाच जगामध्ये यूज केलं होतं की इंटरनेट ऑफ थिंग्स ही जी काही टेक्निक आहे हे ह्यांनी जनरेट केलेली आहे. IoT टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये 1980 सालीच आली होती. त्याच वेळेस काही ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये TV किंवा फ्रीज किंवा वॉशिंग मशीन वगैरे अशा वेगवेगळ्या कार्स वगैरे वेगवेगळ्या खूप इलेक्ट्रॉनिक्स घड्याळ वगैरे अशा अनेक गोष्टींमध्ये जपानमध्ये, US मध्ये किंवा मॉडर्न कंट्रीजमध्ये, ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये ही गोष्ट वापर करायला सुरुवात झालेली होती. आणि तेव्हापासून हे टेक्निक यूज करण्यामध्ये खूप फ्लेक्झिबल झाल्यामुळं आता आपण सध्याला सर्व ठिकाणी ह्या गोष्टीचा आपण पाहत असतो. ह्या सर्व गोष्टी आपण पाहत असतो. आपल्या मोबाईलपासून ते पार आपल्या गाड्यांपर्यंत, 2 व्हीलर 4 व्हीलर, घरामध्ये 80% ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी, 90% सर्वच इलेक्ट्रॉनिक गोष्टीमध्ये, भरपूर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीमध्ये IoTचा वापर केलेला असतो. आज ऑल वर्ल्डमध्ये मोर दॅन 75 बिलियन, नॉट अ मिलियन, डिव्हायसेसमध्ये IoT यूज केलं जातं. त्याच्यापेक्षाही जास्त डिव्हायसेसमध्ये IoT आज आपण यूज करतो. त्याचं कारणमध्ये आज 2025मध्ये IoT डिव्हायसेसच्या जे किमतीत त्या थोड्या कमी व्हायला लागलेल्या आहेत कॉम्पिटिशनमुळं. याच्यामध्ये प्रोसेसर, सेन्सर, कॉम्प्युटर्स, इंटरनेट टेक्नॉलॉजी, AI टेक्नॉलॉजी ही जास्तीत जास्त ग्रोथ वाढलेली आहे. जास्तीत जास्त लोक यूज करायला लागलेले आहेत. याच्यामुळं याचा वापर खूप झालेला आहे आणि हे सर्वसामान्य लोकांच्या डेली जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ह्याचा वापर ते करायला लागलेले आहेत. उदाहरणार्थ आपण समजा आपली वॉशिंग मशीन घेतली. वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे टाकल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये काही सेन्सर्स जो यूज केलेला असतो, तो सेन्सर, उदाहरणार्थ कपडे थोडे घाण असले आणि जर आपल्या कपड्यांना जास्त वेळ धुण्याची आवश्यकता आहे, तर सेन्सर तो ऑब्झर्व करतो आणि मग जास्त टेम्परेचर करणार तो पाण्याचं टेम्परेचर केल्यानंतर तो जास्त वेळ तो धुणार. हे सगळं सेन्सरमुळं होतं आणि हे सेन्सर जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते क्लाउड कॉम्प्युटरद्वारे, क्लाउडिंग जी काही इंटरनेट सर्व्हिस आहे त्याद्वारे क्लाउडिंगद्वारे तिथं माहिती पुरवतो आणि त्याच्याद्वारे तिथं मायक्रो प्रोसेसरवरनं तुमचा जो काही हे असतो, बोर्ड असतो तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये, तिथं इन्स्ट्रक्शन येतं आणि त्यानुसार मग तो काय करतो, टाईम वाढवणं, गरम पाणी जास्त करणं. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या हॉस्पिटलच्या किंवा एखाद्या मॉलच्या वगैरे दरवाजात गेल्याबरोबर काय होतं, तो दरवाजा काचेचा असं ॲटोमॅटिकली उघडतो. तर इथं तो सेन्सर बसवलेले असतात. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या ठराविक रेंजमध्ये येतात त्यावेळेस तो सेन्सर ते डिटेक्ट करतो. ते डिटेक्ट केलेली माहिती प्रोसेसरकडे जाते. तो प्रोसेसर इन्स्ट्रक्शन देतो आणि त्या सिस्टीमला तो दरवाजा उघडायला लावतो. तर ही जी प्रोसेस आहे अशी, ते ह्याला म्हणायचं IoT. असे काही डिव्हायसेस आहेत, ह्या डिव्हायसेसचे ॲप्लिकेशनसुद्धा भेटतात. म्हणजे ते त्या ॲप्लिकेशनद्वारे, उदाहरणार्थ समजा तुमचं एखादं गेट आहे दरवाजाचं, ते तुम्ही मोबाईलच्या ॲप्लिकेशनद्वारे सुद्धा तुम्ही घरात असून सुद्धा तुम्ही बाहेरचं गेट उघडू शकता. किंवा तुमची मोटरवरती भरलेली वगैरे असेल ते ॲटोमॅटिकली ती काय होते, टाकी भरली की बंद होते, कमी झाली की पुन्हा चालू होते, आपलं वॉटर प्युरिफायर वगैरे. हे जे आहे ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये IoT यूज केलेलं असतं. ह्या प्रोसेसमध्ये आपण डिव्हायसेस जे आहे, आता उदाहरण दुसरं द्यायचं झालं तर इस्रायलमधल्या लोकांनी, बरं ते जाऊ द्या, मंगळवरती एक आपला रोबोट पाठवला होता. तर तो मंगळवारल्या रोबोटचं जे काही कॉन्व्हर्सेशन होतं आपल्याबरोबर,
त्याला काय आपण इन्स्ट्रक्शन पाठवायचं होतं तसं काम करायचं आणि तिथून आपल्याला काही इमेजेस वगैरे पृथ्वी तलावरती तो पाठवायचा. तर हे जे काम केलं जात होतं ह्या कामामध्ये सुद्धा IoT यूज केलं जात होतं. आणखीन तुम्हाला समजण्यासारखं थोडक्यात उदाहरण म्हणजे सेन्सर टेक्नॉलॉजी. सेन्सर टेक्नॉलॉजी ही टोटली डिपेंडिंग अपॉन IoT. हेल्थमध्ये म्हणजे आपल्या हॉस्पिटल्समध्ये भरपूर IoTचा यूज केलं जाऊ लागलेला आहे. ही टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणावर जरी वापरत असले तरी ह्याचे काही ड्रॉबॅक्स बी आहेत, डिसॲडव्हान्टेजेस बी आहेत. आता टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे, ब्लॉकचेनसारखी टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये इन्सर्ट झालेली, त्यामुळं हॅकिंग करणं खूप मुश्किल व्हायला लागलेलं आहे. परंतु प्रायव्हसीच्या बाबतीत म्हटलं तर लोक हॅक वगैरे करू शकतात. उदाहरणार्थ आपलं समजा डोअर लॉक सिस्टीम वगैरे ह्याच्यामध्ये सुद्धा IoT वापर केलं जातं. ह्याच्यामध्ये काही चिपसेट्स वापरलेले असतात, त्यामुळं ह्याचा नॉर्मल डिव्हाइसपेक्षा थोडा रेट असू शकतो. उदाहरणार्थ आपल्या घराला आपण कुलूप लावलं, त्याची जर किंमत पाहिली तर ॲज कम्पेअर टू IoT डिव्हाइस लॉक ह्याच्यामध्ये तफावत दिसेल. म्हणजे आपल्या घराचं कडी कॉइंट आणि कुलूप ह्याला किंमत कमी लागेल. पण जर का तुम्ही IoT डिव्हाइस लावलं घराला म्हणजे तुम्ही येणार, लॉक लागणार ऑटोमॅटिकली. ज्यावेळेस तुमचा थंब वगैरे किंवा डोळ्याचे स्कॅनिंग वगैरे त्याला देतात, ज्यावेळेस ते देतात त्याच वेळेस ते उघडेल. सिक्युरिटी तर त्याच्यामध्ये खूप असेल, परंतु ॲज कम्पेअर टू प्राईसच्या बाबतीत जर आपण विचार केला तर IoT डिव्हाइसेसची प्राईस जराशी नॉर्मल डिव्हाइसपेक्षा थोडी हाय असते. IoTला AIची साथ भेटलेली आहे, त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ केअर, त्याच्यानंतर शिपिंग, त्याच्यानंतर हेल्थ केअरमध्ये, त्याच्यानंतर स्मार्ट सिटीज, मोबाईल टेक्नॉलॉजी अशा संपूर्ण ठिकाणामध्ये IoTचा वापर व्हायला लागलेला आहे. त्याचं कारणमध्ये IoT आणि AI दोन्हीही एकत्रितपणे काम करण्यास सक्षम आहेत. थोडक्यात IoT आपलं जीवन खूप सोयीस्कर आणि चांगलं बनवते. म्हणजे आपलं घर, आपला TV, फ्रीज, लाईटिंग सिस्टीमसुद्धा आपली, हे सर्व काय केलं जातं, इंटरनेटशी जोडलं जातं आणि इंटरनेटशी जोडून हे एक स्मार्ट रीतीने काम करतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही घरात बसला, लाईटी वगैरे चालू करायच्या असल्या तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं सुद्धा त्या लाईटी चालू करू शकता. हे जे सर्व गोष्टी तर ह्या सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर ह्यांचा वापर करून केलं जातं. आणि थोडक्यात AI म्हणजे असं कम्प्युटरला बनवणं की तो माणसासारखा विचार करू शकेल. त्यालाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण AI म्हणतो. AIच्या वापरमध्ये आपण काय करतो, डेटा ॲनालिसिस करतो, डिसिजन घेतो, योग्य उत्तर देतो आणि हे प्रोसेस खूप फास्टमध्ये केली जाते. तुम्हाला जे एखादी गोष्ट विचारली तर तुम्ही काय करता, त्याच्यावरती विचार करता. तो तुमच्या डोक्यामध्ये जो काही डाटा आहे त्याच्यावरनं तुम्ही डिसिजन देता. तर AI काय करतं, त्याला जर आपण एखादी गोष्ट सांगितली तर तो डेटा ॲनालिसिस करतो. त्याच्याकडं जो डाटा आहे त्या डाटामधनं एकदम फास्ट रीतीने तो ॲनालिसिस करतो. तो डाटा योग्य रीतीने तो फाइंड आउट करतो आणि त्याचं योग्य रीतीने तुम्हाला तो रिस्पॉन्स ॲन्सर देतो. म्हणजे थोडक्यात IoT काय करतं, IoT हे जे डिव्हाइस येतं ह्या सेन्सरच्या माध्यमातून IoT ह्या डिव्हाइसला इंटरनेट थ्रू एकमेकांना जोडतं. आणि AI काय करतं, डिसिजन मेकिंग घेतं. म्हणजे IoTद्वारे आपण काय करणार, वेगवेगळे डिव्हाइसेस काय करणार, आपण इंटरनेट थ्रू कॉम्प्युटरला जॉईन करणार आणि ह्या सेन्सर्सनी दिलेल्या माहितीचा AI काय करणार, प्रोसेसिंग करणार, डेटा ॲनालिसिस करणार आणि योग्य ॲन्सर कलेक्ट करणार. ते ॲन्सर पुन्हा IoTकडं पाठवणार आणि IoT काय करणार, तशी रिॲक्शन करणार. म्हणजे AI आणि IoT ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून इतकं काय साध्य झालेलं आहे किंवा इतकं काय साध्य होतं की ह्याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर इस्रायलनी
जे आता इराण आणि हेचं जे युद्ध चालू आहे ना, त्यांचे जे काही सायंटिस्ट होते जे न्यूक्लिअर होते, असं म्हणजे नेटवरती एक व्हिडिओ पाहिला होता. त्यांच्या काही लोकांना त्यांनी इस्रायलमध्ये बसून गन फिट केल्या होत्या ॲम्ब्युलन्सला आणि त्यांच्या एरियामध्ये जाऊन तिथून सेन्सरच्या माध्यमातून त्या गन ऑपरेट करून ते सगळे मारले होते. तर हे सगळं जे केलं जातं त्याच्यामध्ये IoT टेक्नॉलॉजी जी आहे, त्या IoT टेक्नॉलॉजी सेन्सर्स ह्यांनी काय केली, ती माहिती कलेक्ट केली गेली आणि AI टेक्नॉलॉजीने तिथला जो डाटा दिला होता तो डाटा AIने ॲनालिसिस केला आणि तेच व्यक्तीत का, तेच आहेत का, ह्याचं सगळं त्यांनी डिटेक्ट करून त्यांना इंडक्शन दिलं आणि त्यांनी तिथं फायरिंग केली. IoT डिव्हाइस काय करतात, डाटा खूप डाटा कलेक्ट करतात. IoT डिव्हाइस हे सेन्सर्स वगैरे काय करतात, हा डाटा कलेक्ट करतात. उदाहरणार्थ इथं रोबोट टेक्नॉलॉजी शिकते, कुठलं ड्रोन टेक्नॉलॉजी शिकायला जे स्टुडंट आले होते त्यांनी जो हवेतलं जे काही डेन्सिटी वगैरे काउंटिंग केलं होतं, हे काय होतं, सेन्सर्स हे सगळे काय करत होते, डाटा कलेक्ट करत होते आणि तो डाटा ह्या जे कलेक्ट करण्याचं काम ज्या डिव्हायसेसनी करत होते ते डिव्हायसेस झालं IoT डिव्हाइस. हा डाटा प्रोसेसरला दिला जायचा. प्रोसेसरमध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर करून, AIचं मेन काम काय असतं, थिंकिंग ॲज लाईक अ ह्युमन बिईंग, डाट्यावरती प्रोसेस करून योग्य निर्णय देणं. मग AI काय केलं ह्याने की किंवा प्रोसेसरमध्ये AI टेक्नॉलॉजी वापरली जाते. पण अगोदर AIच नव्हती, त्यावेळेस प्रोसेसर होते ना. प्रोसेसर काय करायचे, आलेल्या डाटावरती प्रोसेस करायचे आणि ॲन्सर द्यायचे. पण आता त्या प्रोसेसमध्ये अधिक ॲडव्हान्स होऊन AI टेक्नॉलॉजी त्यांनी त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेली. त्यामुळं हा AI काय करतो, खूप ह्या IoT डिव्हाइसने दिलेल्या डाट्याचं डिसिजन घेतात, त्याच्याकडे येणाऱ्या डाट्याचं ते डिसिजन मेकिंग करतात आणि योग्य ॲन्सर रिफ्लेक्ट करतात. मग योग्य ॲन्सर त्या सेन्सर्सकडं ते योग्य डिसिजन गेला की ते काय करतात, त्याचं डिसिजन घेऊन पुढची प्रक्रिया करतात. त्यामुळे AI आणि IoT ह्यांच्यामधला मेळ खूप हे झालेलं आहे, म्हणजे कॉम्बिनेशन खूपच चांगलं झालेलं आहे आणि त्याचा फायदा संपूर्ण मानवजातीला खूप होतो आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आता समजा आपल्या शरीरामध्ये समजा इथं लिहिलं आहे माय ग्लुकोज. तर IoT डिव्हाइस काय करतं, हा डाटा कलेक्ट करतं तुमच्या शरीरातला आणि तो कलेक्ट केलेल्या डाटावरती त्याला नाही डिसिजन घेता येत, तो डाटा तो AIकडं पाठवतो आणि AI काय करतं, त्या डाट्यावरती मधून तो काय करतो, जो एक्झॅक्टली डाटा आहे, प्रोसेस करून एक्झॅक्टली डाटा आहे, तो ॲन्सर तुम्हाला देतो. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुमच्या घरामध्ये तुम्ही AC बसवलेला आहे, तर त्या ACमध्ये एक असं डिव्हाइस बसवलं जातं जे IoT असतं, जे सेन्सर असतात की तुमच्या शरीराला आणि तुम्हाला कुठलं टेम्परेचर योग्य आहे. मग ते काय करतं, ते टेम्परेचर कुठलं योग्य आहे त्याचा सगळा डाटा कलेक्ट करतं आणि ते AIकडं पाठवतं. मग AI काय करतं, त्या सगळ्या आलेल्या डाटावरनं योग्य डिसिजन घेतं. म्हणजे तुमच्या तुमची ती ऑब्झर्वेशन करतं की कुठल्या स्टेट्समध्ये एखाद्या पेशंट एखाद्या AC रूममध्ये ठेवलेला आहे, कुठल्या स्टेटमध्ये त्याची बॉडी कम्फर्टेबल होती, ते काय करणार, सेन्सरच्या मदतीने संपूर्ण डाटा कलेक्ट केलेला त्या AIकडे जाणार. मग AI त्या सगळ्या डाट्याचं विश्लेषण करणार आणि किती पर्सेंटेज जास्त डाटा ला ते व्यक्तीला कम्फर्ट वाटतं आहे त्याचं तो काय करणार, ऑब्झर्वेशन करणार आणि त्याच्यावरनं योग्य रिझल्ट देणार आणि तो काय बनणार त्या IoT डिव्हाइसला की हे टेम्परेचर ठेव. म्हणजे तुम्ही रिमोट कंट्रोलनी तुमच्या ACचं टेम्परेचर कमी जास्त करायची आवश्यकता नाही आहे. ते सेन्सर तुमच्या बॉडीला जे आवश्यक वातावरण योग्य वाटतं आहे, सुटेबल वाटतं आहे, किंवा उदाहरणार्थ तुम्ही खिडक्या उघडल्या की बाहेरून जास्त हवा आली की लगेचच ते सेन्सर डाटा कलेक्ट करणार आणि AIला पाठवणार. AI पाहणार, अरे आत्ता वातावरण आतून थोडंसं जास्त थंड वातावरण आलं की तो ॲटोमॅटिकली ACचं काय करणार, गरम जास्त करणार. तर हे जे प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस असे खूप प्रकारे किंवा खूप डिव्हायसेसमध्ये AI प्लस IoTचा वापर चालू झालेला आहे. उदाहरणार्थ लॉक सिस्टीम झालं, होम सिक्युरिटीज झालं किंवा CCTV कॅमेरेज झालं, ह्याच्यामध्ये IoT डिव्हाइस इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात आणि
ते काय करतात, AI थ्रू योग्य डिसिजन घेतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर असे काही कॅमेरे आहेत, CCTV असे कॅमेरे आहेत, तुम्ही जसं कॅमेरा एखाद्या ठिकाणी लावला तर त्या कॅमेऱ्यामध्ये त्या सेन्सर्सद्वारे समजा तुमच्या घराभोवती कंपाऊंड आहे आणि त्या कंपाऊंडमध्ये गेट आहे, पण ते कॅमेरे काय करतात असे 360वाले तुमच्या घराच्या कुठल्याही साईडने एखादा जर व्यक्ती जर का आतमध्ये यायला लागला तर डायरेक्ट तिकडं तोंड करतात आणि त्याची सगळी ॲक्टिव्हिटी कॅप्चर करतात. आणि एवढंच नाही तर कॅप्चर करून ते तुम्हाला सुद्धा मोबाईलवरती सुद्धा इन्फॉर्मेशन देतात की बुवा घराच्या डोअर व्यतिरिक्त इतर साईडने कोणतरी आत येण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे काय होतं, ही माहिती IoT डिव्हाइस कलेक्ट करतो आणि तो AIला पाठवतो. मग AI काय करतो, त्याच्यावरती डिसिजन होतो, अरे एंट्रन्स तर इथून आहे परंतु हा व्यक्ती इकडून येतोय म्हणजे दिस इज द डेंजरस. मग तो लगेचच काय करतो, त्याला अलर्ट देतो. लगे IoT डिव्हाइस तुमच्या मोबाईलवरती एक रिंग वगैरे काय वाजले असेल ते तुम्हाला हे करतो, म्हणजे माहिती देतो त्या संदर्भात. म्हणजे थोडक्यात ही प्रोसेस अशी चालते असं सांगायचं आहे. आणि हे जे IoT डिव्हाइसेस आहे, ह्या IoT डिव्हाइसचं आपल्याला थोडी माहिती घेणं खूप गरजेचं असतं. ह्याच्यामध्ये अनवॉन्टेड ॲप्लिकेशन्स आपण चालू न करणं किंवा ह्याचे जे काही सिक्युरिटी पासवर्ड असतात ते सारखे चेंजेस करीत राहणं किंवा ह्याविषयी आपल्याला आपण जर वापरत असेल तर ह्या गोष्टी आपण जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आपण एक शब्द इथे यूज केलेला आहे की क्लाउड कम्प्युटिंग. आता क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे कसं असतं की आता क्लाउड म्हणजे ढग, म्हणजे काय हे ढगातून सर्व्हिस प्रोव्हाइड करत नाहीत. हे तर काय असतं, ते ॲमेझॉन झालं, गुगल झालं किंवा iCloud झालं, आयफोननी बी काढलेली, त्याच्यानंतर IBM क्लाउड झालं, अशा मोठमोठ्या कंपन्या. तर ह्या कंपन्यांनी काय केलेलं आहे, एक स्पेस स्टेशन, एक स्पेसचं एक म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर समजा तुमची एखादी कंपनी आणि तुमच्या कंपनीमध्ये समजा एक 50 कामगार आहेत. तर तुम्ही काय करता, त्या 50 कामगारांचा डाटा घेता आणि सेव्ह करून ठेवता. आता ह्या सेव्ह करून ठेवायचं म्हणजे तुम्हाला हार्ड डिस्क लागेल. समजा नंतर तुमचे 5000 कामगार झाले तर मग तुम्हाला अजून हार्ड डिस्क आणावं लागतील, अजून तो डाटा स्टोअर करावा लागेल, त्याच्यासाठी काय मॅनेजमेंट करावं लागेल, लोक ठेवावं लागतील, डॅमेज झाला तर अजून दुसऱ्या हार्ड डिस्कमध्ये ठेवावं लागेल. म्हणजे एक स्टोरेज करताय ना तुम्ही हा डाटा, आणि त्याच्यावरती तुम्ही काय करताय, मॅन पॉवर बी काय करताय, वापर करताय. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो हा डाटा आहे ना, हा डाटा तुम्हाला काही कंपन्यात की जो तो डाटा स्पेस प्रोव्हाइड करतात नॉमिनल कॉस्ट घेऊन. तर मग ह्याला क्लाउड कम्प्युटिंग म्हणतात. आणि हे इंटरनेट थ्रू तुम्हाला जोडलेले असतात. म्हणजे कसं, आता समजा काही ओपन सोर्स सॉफ्टवेअर येतं किंवा तुम्हाला समजा एखादं काम करायचं आहे सॉफ्टवेअरवरती, तर कदाचित तुमचा कॉम्प्युटर सपोर्ट करीत नसेल तर तुम्ही जे ते सॉफ्टवेअर किंवा ते जो ओपन सोर्स सॉफ्टवेअर एखाद्या क्लाउडवरती असलेलं जर वापर करायला सुरुवात केली तर तुमच्या मशीनवरती त्याचा लोड येणार नाही, तो क्लाउडवरती. आणि क्लाउडचे जी काही सिस्टीम असते ते हाय क्वालिटीचे सिस्टीम ठेवतात. ते हार्ड डिस्क झालं किंवा त्यांचं कम्प्युटिंग झालं, हे सगळं फक्त मग इंटरनेटचं स्पीड किती ह्याच्यावरतीच डिपेंड असतं. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आता तुमच्या मोबाईलमध्ये गुगल फोटो, त्याच्यानंतर गुगल ड्राईव्ह आहे ना, हे काय, हे गुगल ड्राईव्ह काय, क्लाउड कम्प्युटिंग आहे. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये त्यांनी ते ॲप्लिकेशन दिलेलं आहे. आता गुगल फोटोवरती तुम्ही काय केलं, फोटो खूप अपलोड केलं. आता फोटो अपलोड केलं आणि तुमचा मोबाईल हरवल्यानंतर आता तुमचा मोबाईल जर हरवला असला आणि तो गेला तर मग तो गेले सगळे फोटो. पण तुम्ही काय केलेलं आहे, ते फोटो क्लाउडवरती ठेवलेले आहेत, गुगल क्लाउडवरती ठेवलेले आहेत. मग क्लाउडवरती ठेवल्यामुळं ऑन डिमांड सर्व्हिस प्रोव्हाइड करतं युजरला क्लाउड कम्प्युटिंग. ते त्यांच्याकडे ती सेवा आहे ना. मग ते तुम्ही ज्यावेळेस त्यांना डिमांड करता की मला माझे फोटो द्या, की परत ते तुम्हाला तुमचे सगळे फोटो देतात. आणि ह्याचं कसं असतं, तुम्ही जोपर्यंत ही सर्व्हिस वापरताय त्याचाच तुम्हाला नॉमिनल चार्ज ती घेतं किंवा काही कंपनीच तुमचा चार्ज भरत असतात. आता उदाहरणार्थ तुम्ही एक 50,000चा मोबाईल घेतला तर 50,000चा मोबाईल ज्या कंपनीचा घेतला आहे त्या कंपनीने तुमच्यामध्ये गुगल ड्राईव्ह दिलेला आहे, तर ती कंपनीच तुमचं पे करीत असते. मग तुम्ही जे काय त्याच्यावरती अपलोड वगैरे काय करताय, हे करताय, ह्याचं तुम्ही पे नाही आहे करत. म्हणून तर त्या मोबाईलची किंमत जास्त असते, कारण त्या लोकांनी ते क्लाउडचे ॲक्सेस घेतलेला असतो आणि तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली असते. तर क्लाउड कम्प्युटिंग ही इंटरनेटच्या स्पीडवरती खूप काही डिपेंड असतं. म्हणजे इंटरनेटची स्पीड जर तुमची फास्ट असेल तर तुम्ही क्लाउडवरचा डाटा शेअर फास्टमध्ये करू शकता, घेऊ शकता, देऊ शकता. म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे थोडक्यामध्ये, आणि त्याला सिक्युरिटीज असतात. म्हणजे तुम्ही असं म्हणता की आता गुगल फोटोवरती माझे फोटो दुसरा पाहू शकतो का, तो नाही पाहू शकत.
तुमच्या डिव्हाइसवरती तुमच्या पासवर्डच्या अंडरखाली तुमच्या गुगल फोटोवरती जे फोटो असतील ते फोटो तुम्हीच ॲक्सेस करू शकता, तुम्हीच ते घेऊ शकता, तुम्हीच ते क्लाउडवरती टाकू शकता आणि तुम्हीच ते क्लोज करू शकता आणि तुम्ही ते डिलीट बी करू शकता.